कारण अनेक सामने आपल्याला खेळवायचे आहेत. दिवसामध्ये 10 मॅचेसचं शेड्यूल आहे. इथे पाहायला गेलं तर एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. 8 धाबा धावफलकावरती पाहतो आहे. त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती ज्या व्यक्तिमत्वाची सातत्याने वाट पाहिली जाते या पश्चिम महाराष्ट्राचा स्टार क्रिकेटर विजय भावले इंट्रोडक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि त्यांचं मात्र आगमन या व्यासपीठावरती झालंय. सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम विजय भावले इंट्रोडक्शन मध्ये. 24 बॉल 56 धावांची गरज. वेलकम विजयजी पावले सर, आपलं मनापासून स्वागत. ज्या व्यक्तीने आपण पहिले शेतकरी कुटुंबातून मोठं होत असताना ISPL 2.0 साठी माझी मुंबई या टीमसाठी खेळला, तदनंतर चॅम्पियन त्या टीमला ट्रॉफी मिळवून दिली. स्वर्गीय रतनबुवा चषकमध्ये आपण पाहिलं तर प्रवीण 11 खारघर संघासाठी खूप चांगलं नेतृत्व त्यांचं राहिलं. अर्थातच मांगल्याचा धान्या वाघ आणि सांगली जिल्ह्याचा पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण ऑल इंडिया आयकॉन म्हणून आज आपण पाहिलं तर या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये सर्वात मोठी उपस्थिती. अर्थातच शेतकरी कुटुंबातून मोठा झालेला व्यक्ती आज त्यांनीच क्रिकेटमध्ये राज्य करतोय. विजय पावले सर यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा, अगदी पाठीमागला पाय वाकवला होता, बॉलला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर 4 धाब्यांसाठी. अंतर कमी झालं. 23 बॉल 50 धाब्यांची अजूनही गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा तोच प्रयत्न करण्याचा प्रयत्न इथे काव करण्याच्या दिशेने बॉल वेगाने निघालाय. दन 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 करत सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. अप्रतिम सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, कारण सलग 2 चौकार आतापर्यंत निखिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. 4 बॉल त्याने आतापर्यंत पेस केलेत. 9 रनवर तो खेळतो आणि 16 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या षटकाची सुरुवात दर्जेदार झाली. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार पाहायला मिळालेत. पाठीमागल्या षटकामध्ये काय घडलं याचा विचार केलेला नाही या खेळाडूने. आपल्याला काय करायचं या खेळाडूने दाखवलंय. पहिल्या 2 बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना. इथे पाहायला गेलं तर अप्रतिम दर्जेदार बॅटिंग 2 बॉलवरती आपण निखिल जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हो बाहेरचा बॉल इथे पाहू शकता. डीप मिड ऑफच्या दिशेनं बॉल निघालाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. धाबा मिळतील 4. येतो चौकार. सलग 3रा चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलमध्ये 3 चौकार आतापर्यंत फलंदाज निखिलने लगावले आणि या मोमेंटला जर आपण पाहिले ना, ऍक्शन रिप्ले मध्ये अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न त्याचा पाहायला मिळाला आणि त्या प्रयत्नांना यश देखील मिळताना पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं. इथे म्हणलं जातं तर संसार करत असताना टी आणि क्रिकेटमध्ये टीला खूप महत्वाचं आहे. टेम्परामेंट, टॅलेंट, टेक्निक आणि टायमिंग या गोष्टींचा वापर निखिलच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. पॉवर प्लेच्या षटकाचा 3 क्षेत्ररक्षक बाहेर असताना फायदा घेण्याचा प्रयत्न आतापर्यंत पाहायला मिळाला आणि यामध्ये इथे पाहायला गेलं तर यशस्वी होत असताना आपण निखिल जाधवला पाहतो. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आणि समीकरणाचा विचार केला तर 21 बॉल 42 धाबांची गरज. गोलंदाजी मार्कवरती सुशांत आपल्याला पाहायला मिळतो. थोडासा महागडा ठरला हा गोलंदाज या मॅच मध्ये. इथे पाहू शकता आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आहे. बॉल निघालाय. बॅक टू बॅक येतोय. इथे कडक बेधडक चौकार. सलग 4 बॉलमध्ये 4 चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. काही सुरुवात केली मैदानाच्या चौफेरीनं, फिल्डरची पाहणी करतोय, त्यानंतर मनामध्ये रणनीतीची शहानिशा करून एक चांगला खेळ मैदानाच्या चौफेरीनं अफलातून खेळ आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज निखिलचा. म्हणून म्हणलं जातं घड्याच्या काट्यांवरती विश्वास ठेवू नका, स्वतःच्या कष्टांवरती विश्वास ठेवा. वेळ बदलते आणि बदलवत